स्वाभिमानी संस्कृतीचे पायी आम्ही, स्वाभिमानी संस्कृतीचे पायी आम्ही, आज श्वान संस्कृतीचे नाईक झालोय. इथेच आमच्या समाजाला भीतीचे डोहाळे लागले, इथेच आमच्या समाजाला भीतीचे डोहाळे लागले. जगण्याची वागण्याची नवी रीत आज स्वतःच्या दुःखापेक्षाही इतरांच्या सुखाने अस्तावतोय माणूस. एकीकडे अमेरिका देशाला आम्ही काही तासातच पोहोचतो. आज जग जोडायचं यंत्र आमच्यापाशी आहे, पण मन जोडायचा मंत्र मात्र आम्ही विसरलोय, पण मन जोडायचा मंत्र मात्र आम्ही विसरलोय. आज सिमेंटच्या भिंतींना मातीचा गिलावा आला आहे, पण माणुसकीचा ओलावा मात्र बाबूराव उडावा तसा उडून गेलाय, बाबूराव उडावा तसा उडून गेलाय. माणूस हा माणसापासून फार दूर गेलाय. त्याला ना नात्याची कदर, की स्नेहाचा पदर राहिला नाही, की स्नेहाचा पदर राहिला नाही. एकीकडे वेदनेने झाडणारी माणसं, तर दुसरीकडे कुपोषणाने मरणारी माणसं. एकीकडे गाड्याची रेंज आहे, तर दुसरीकडे पायात साधी तुटकी वाहन नसणारी माणसं. एकीकडे परळीतून तुडुंब भरलेली माणसं, तर दुसरीकडे त्यांच्या उष्टेने फेकलेल्या अन्नावर जगणारी माणसं. एकीकडे रंगी बेरंगी ढंगी कपड्यात सजणारी माणसं, तर दुसरीकडे राज्य रक्षणाची चिंता शोधणारी माणसं. जो तर आपल्या धर्माचा आदर्श आणि जातीयवादाचा झेंडा घेऊन फिरताना दिसतो. गरीब श्रीमंत यातील गरीब आणि चोरी लबाडी भ्रष्टाचार व्यसनांधता यांच्यामुळे सामाजिक स्थिरतेची घडी मोडून पडली आहे, सामाजिक स्थिरतेची घडी मोडून पडली आहे. मित्रहो, विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानानेच देशाचा विकास, विज्ञानानेच देशाचा विकास. आपण वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीचे उंच उंच शिखर गाठवत आहोत. मोबाईलमुळे जग जवळ आलेले, यामुळे कामाला गती आलेली आहे. आपल्याकडे राफेल सारखी लढाऊ विमाने तर आहे, पण गरिबांच्या घरात एका वेळचे राशन नाही, पण गरिबांच्या घरात एका वेळचे राशन नाही. ऑनलाईनच्या जमान्यात, इंटरनेटच्या काळात, ऑनलाईनच्या जमान्यात, इंटरनेटच्या काळात, मोबाईलच्या दुनियेत माणूस हरवून गेला आहे. माणूस हीच खरी जात आणि संवेदनशील मानवता हाच खरा धर्म, हे आम्ही विसरूनच गेलोय. एकीकडे माणुसकीचं रचलेलं सरण आणि त्यावर होत असलेलं मानवतेचं मरण, हे पाहुणे आमच्या काळजाला पाझर फुटत नाही हो. इतकी विषिन्न परिस्थिती आज आमची झाली आहे, इतकी विषिन्न परिस्थिती आज आमची झाली.